अभिमानाचे स्थान समाजात जगण्यासाठी दिले, ज्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून समाजाचा पुनर्निर्माण, साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण. माझे नाव प्राची शिवचंद्र रगडे, मी इयत्ता 8वी शिकते. मी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल 2 शब्द सांगते. तुम्ही शांत चित्तात अशी माझी नम्र विनंती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यात व तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचे वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई असे होते. गरिबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. ते वडिलांबरोबर मुंबईला आले. त्यांनी तिथे मिळेल ते काम केले. ते म्हणतात ना, नैराश्य हे तलवारीवर साठवलेल्या धुळीसारखे असते. धूळ झटकली की तलवार पुन्हा धारदार बनते, असे विचारसरणी होते. ते म्हणतात की मी जे जीवन जगतो आणि बघतो आणि अनुभवतो तेच मी लिहितो. त्यांनी पटकथा, पोवाडे, कथा संग्रहालय याची निर्मिती केली. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांवर पोवाडे काढणारे सर्वप्रथम लोकशाहीर होते. जग बदल घालून घाव सांगून गेले माझे भीमराव हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले. त्यांची फकीरा या कादंबरीला राज्य सरकाराकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊबद्दल जेवढे बोलेल तेवढे कमी आहे. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, झाले बहु होतीलही बहु परंतु या समा. धन्यवाद.